मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज आता मालतीवर खूप ओरडतो आणि म्हणतो, आई तुला अक्कल आहे की नाही? अगं, तू म्हणते की आनंदीच्या घरी दिवाळ सण साजरा करायला तिचं जायचं, पण तिला तिथे काही पडलं आहे का? त्या रुंदा काकूने गेल्या वेळी काय काय केलं होतं तुला माहिती आहे ना? ती लोक कशी आहेत तुला माहिती आहे ना? अगं, त्या दिवशी चोरीचा आरोप केला, तुमची झडती घेतली आणि आता काय तुम्हाला पोलीस स्टेशनचं दार दाखवतील. आता काय करायचं असेल ते करा, असं म्हणून मनोज हा खूपच भडकतो. तेव्हा तुम्ही आईंबरोबर अशा स्वरात बोलत जाऊ नका, असं लीना म्हणते. ता मनोजला खूप काही बोलू लागते. तेव्हा अण्णा देखील आता मनोजवर ओरडतात. तर मनोज आता रागातच तिथून जातो. तेव्हा आता मालती म्हणते, मनोजचंही बरोबर आहे, गेल्या वेळी काय झालं माहिती आहे ना, म्हणून त्याला भीती वाटते, बाकी काही नाही. तर आता दुसरीकडे आनंदी झोपलेली असते. तेव्हा आता सार्थकला माहीत पडतं की तिची चप्पल तर तुटली आहे, तिच्याकडे चप्पलच नाही दुसरी घालायला. म्हणून तो आता एक पेज घेतो आणि एक पेन हातात घेतो. आनंदीचा पाय त्याच्या मांडीवर ठेवतो आणि आनंदीला नवीन चप्पल घेण्यासाठी त्या पायाचं माप घेत असतो. परंतु आता आनंदी सारखा पाय खाली घेत असते. तेव्हा सार्थक आता खूपच वैतागतो. तो म्हणतो, झोपेत तरी शांत राहा ना मॅडम, तुमचंच म्हणणं का नेहमी खरं करताय तुम्ही? नेहमी आपलं म्हणणं खरं करायचं, माझं कधीच ऐकून घ्यायचं नाही, आणि झोपेत सुद्धा असं कुठे असतं का बायको? मनातल्या मनात हसत आता सार्थक तिच्याकडे पाहतो. त्यानंतर त्याला आठवतं की तिची चप्पल मागे आहे, म्हणून तो त्या चपलेचं माप घेतो. तर तो म्हणतो, तुम्ही हट्टी आहे ना, तुमच्यापेक्षा मी हुशार आहे आणि हट्टी सुद्धा आहे, पहा कसं माप घेतलं लगेच. तर दुसऱ्या दिवशी आता मालती आणि लीना या दोघीही काम करत बसलेले असतात. तेव्हा आता मालती कौतुकाने आपल्या लाडक्या सुनेकडे पाहत म्हणते, लीना, अगं तू घरासाठी खूप काही करतेस. आनंदीच्या ऑर्डरचे जे पैसे आहेत ना, ते मी तुला देते, दिवाळीसाठी होईल तुला. तेव्हा लीना म्हणते, आनंदी काय आपली दुसरी आहे का? आपल्याच घरची आहे ना ती, त्या घराची ती लेक आहे. तेव्हा आता मालती म्हणते, अगं पण तू खूप काही करते सगळ्यांसाठी, तर आमचं नशीब आहे, देवाच्या कृपेने तुझ्यासारखी समजूतदार सून आम्हाला मिळाली. सार्थक सरांसाठी आपण काय गिफ्ट घ्यायचं, असं आता मालतीला लीना विचारते. मालती म्हणते, आमची याविषयी चर्चा झालीच नाही, यांना विचारायला हवं. तर लीना म्हणते, आपण सार्थक सरांसाठी रोज वापरात येईल आणि त्यांना आवडेल तसंच गिफ्ट घेऊया. तेव्हा ठीक आहे, असं मालती म्हणते. तर इकडे अक्षू ही तिच्या रूममध्ये बसलेली असताना तेथे आता आनंदी येते. ती ऑफिसला निघालेली असते. ती म्हणते, अगं अक्षदा, इथे कुठे चपला शिवायचं दुकान आहे का गं? तेव्हा आता अक्षू म्हणते, का तुझी तुटली आहे का? तर आपण नवीन घ्यायला जाऊ, चल आत्ता लगेचच्या लगेच. तेव्हा नाही, एकच बंद तुटलाय, तो मी शिवून घेईल, उगीच खर्च नको, असं म्हणून आनंदी तिला म्हणते, चल ना मला दाखवते दुकान. आता अक्षू म्हणते, अगं पण मला नाही माहीत, कारण त्याची गरज पडलीच नाही कधी. तेव्हा आनंदी ठीक आहे असं म्हणते, पण सार्थक सर कुठे गेले सकाळपासून? आता अक्षू म्हणते की मला नाही माहीत, मीच तुला विचारायला हवं ना आनंदी वहिनी, अगं तुझा नवरा कुठे आहे तुला माहीत नाही का? तेव्हा आता आनंदी म्हणते, नाही मला खरंच माहीत नाही, सकाळपासून ते कुठे गेले आहेत. तेवढ्यातच आदर्श तेथे येतो. तो विचारतो, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा सार्थक सर कुठे गेले आहेत असं आनंदी विचारते. तेव्हा आता आदर्श म्हणतो, काय माहीत, तुम्ही आता रिक्षाने जाणार आहात ना TTMM करत? तेव्हा आता आनंदी म्हणते, काय तुम्हाला कसं माहीत, सार्थक सरांनी सांगितलं ना? तेव्हा आदर्श म्हणतो, नाही सार्थकने सांगितलं नाही. अक्षू म्हणते, आमच्यापर्यंत बरोबर खबरी येतात, हा आमच्यापासून काही लपत नाही. आदर्श म्हणतो, हो आनंदी, आमच्यापासून काहीही कधीही लपणार नाहीये, असं म्हणून आता अक्षू आदर्श तेथून जातात. तर आनंदी म्हणते, मला माहिती आहे ना, सार्थक सरांनी सांगितलं असेल, आता पाहतेच त्यांच्याकडे. तर आता आनंदी ही ऑफिसला चाललेली असते. सुधा किचनमध्ये काहीतरी तळत असते. तेवढ्यातच तिच्या हातावर तेल उडतं. तेव्हा ती खूप जोरात आता ओरडते. आनंदीला तिची काळजी वाटते. ती धावतच आता किचनमध्ये जात पटकन तिच्या हातावर पाणी टाकते. तेव्हा आता तिला जरा बरं वाटतं. तर ती लगेच हात झिडकारत आनंदीला म्हणते, काय ग, तुला इथे यायची काय गरज होती? तेवढ्यातच वृंदा आणि शलाका देखील धावतच तेथे येतात आणि आनंदीवर ओरडत, तू इथे काय करतेस? लक्ष्मण रेषा तू कशी ओलांडली, असं तिला विचारतात. तेव्हा आनंदी आता म्हणू लागते की आईंच्या हातावर तेल उडालं होतं म्हणून मी पटकन इकडे आले. तेव्हा आम्ही धावत आलोच असं, तू कशाला आली, असं म्हणून वृंदा आता आनंदीचा अपमान करते. वृंदा म्हणते, काय ग, तूच बोलवलं होतं का सुधा तिला इकडे? तेव्हा सुधा म्हणते, मी का बोलवू तिला, हातावर थोडंसं तेल उडालं तर काळजी असल्यासारखं दाखवत धावतच आले इकडेही. तेव्हा शलाका म्हणते, हो तिला तेवढंच जमतं. तर आता आनंदी म्हणते, त्यांच्या हातावर तेल उडालं म्हणूनच मी आले ना.
त्यावरती वृंदा म्हणते, अगं तुझ्यामुळे आम्ही सगळेजण इथे होरपळून निघतोय, नाही दिसलं तुला? तेलाचे थेंब काय उडाले, लगेच धावत आली. तर आता काकूला काही झालं असतं तर तिने अगोदर आम्हालाच आवाज दिला असता, असं शलाका म्हणते. तर आता वृंदा रागातच तिला म्हणते की ऑफिसमध्ये घुसली ते काही कमी आहे का? परत जर आमच्या स्वयंपाकघरात दिसली तर तंगड तोडून हातात देईल. चल अगोदर इथून निघ, पांढऱ्या पायाची कुठली, असं म्हणून आनंदीचं ती खूप अपमान करते. तेव्हा आता अगोदर इथून निघायचं, ऑफिसला जायचं आणि तेथूनच तुझ्या बापाच्या घरी निघायचं, असं आता वृंदा रागातच तिला म्हणते. तेव्हा आनंदीला खूप वाईट वाटतं. ती तेथून बाहेर येते. समोर पाहते तर तिची पूर्ण चप्पल आता तुटलेली असते आणि सोल देखील निघालेलं असतं. तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते, बापरे, मी पिन लावलेला होता तो पण काढला आणि त्याचबरोबर हे सोल पण तुटले, कसं काय झालं अचानक, मी कशी जाऊ आता ऑफिसला? तेव्हा तुटलेली चप्पल आणि तुटलेलं फुटलेलं नशीब, असं वृंदा हसतच तेथे म्हणते. शलाका देखील आता हसत असते तर सुद्धा तिच्याकडे पाहत राहते. तर शलाका आता हसतच म्हणते, काय गाई, एक्सप्लेन कर ना जरा. तेव्हा आता काही जणांचं असं नशीब असतं ना, तुटलेल्या चपलेसारखं, कितीही पिना लावा, टाके घाला, ते उसवलेलंच असतं. तेवढ्यातच आता सार्थक तेथे येतो आणि आनंदी समोर चप्पल ठेवतो. तेव्हा आनंदी म्हणते, सर. तर आता सार्थक म्हणतो, ह्या तुमच्यासाठी नवीन चपला, तुम्ही अगोदर पायात घाला. तेव्हा आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्या तिघींचेही चेहरे पडतात. आनंदी म्हणते, सर मी ही कशी घालू शकते? तेव्हा सार्थक म्हणतो, मी घालू का माझ्या हाताने आता तुमच्या पायात? ती म्हणते की नको. तर आता या तिघींचाही खूप जळफळाट होऊ लागतो. तेव्हा आता वृंदा रागातच म्हणते, सार्थक तुला हे शोभतं का? तेव्हा सार्थक म्हणतो, का नाही शोभणार? ही माझ्या लक्ष्मीची पावलं आहे आणि घरच्या लक्ष्मीला कधीही अनवाणी ठेवायचं नसतं. हे तुमचे तर संस्कार आहेत, हो की नाही आई? असं म्हणून सार्थक आता आनंदीच्या पायात चप्पल घालतो. आनंदीच्या हातात जी चप्पल असते तेव्हा सार्थक म्हणतो, अगोदर ह्या जुन्या चपला फेकून द्यायच्या, असं म्हणून तिचं ते जुनं सँडल सार्थक फेकून देतो. तर आता आनंदी म्हणते, अहो चप्पल का फेकून दिली ती? तेव्हा सार्थक म्हणतो, नशीब पायातल्या चपलेने नाही तर मनगटातल्या ताकदीने घडत असतो, असं मानणारा आहे मी. पण असंही ऐकलं आहे की फेकलेल्या चपलेसोबत आपल्या मागे लागलेल्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा निघून जातात. तेव्हा आता तो वृंदा आणि शलाकाकडे पाहतच राहतो. त्यावरती वृंदा म्हणते की हो, अरे मला माहीतच नव्हतं, आत्ता समजतंय तुझ्याकडून. तर आता सार्थक म्हणतो, आता तुला समजलं ना, मग स्वतःच्या चपलासुद्धा एकदा तपासून घे. सार्थक आता आनंदीची बाजू घेऊन वृंदाला चांगलंच बोललेला असतो. त्यानंतर तो आता आनंदीला म्हणतो की चला. ते दोघेही आता गाडीजवळ येतात. आनंदी म्हणते, सर. तेव्हा सार्थक म्हणतो, काय झालं आता? आनंदी म्हणते, जाऊ का मग मी रिक्षाने, नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल ना. तेव्हा सार्थक म्हणतो, नाही आज आपल्याला जरा बाहेर जायचंय. आनंदी विचारते, काय, कुठे बाहेर जायचंय? सार्थक म्हणतो, अशा काय रिॲक्ट करता, जसं काय मी तुम्हाला डेटवर किंवा बाहेर कुठे गार्डनमध्ये फिरायला घेऊन चाललोय, तशी इच्छा खूप आहे. आनंदी विचारते, काय म्हणालात? सार्थक म्हणतो, काही नाही, आपल्याला दिवाळीची जरा शॉपिंग करायला जायचंय आपल्या घरासाठी. तेव्हा आनंदी म्हणते, पण सर. सार्थक म्हणतो, दरवर्षी मी एकटा जातो, आता तुम्ही आहात तर चला ना, आपण जाऊ आपल्या गाडीमध्ये. तेव्हा आता ठीक आहे असं आनंदी म्हणते. तेव्हा आता प्रकाश दादाला गाडी काढायला सांगून दोघेही गाडीतून जातात. तर रेश्मा तेथेच उभी असते. दोघांना एकत्र पाहून तिचा जळफळाट होऊ लागतो. तर इकडे सुधा, वृंदा आणि शलाका या तिघीही आता आनंदीविषयीच बोलत असतात. तेव्हा सार्थक तिची खूप बाजू घेतो. आपलं काहीही ऐकत नाही. आपल्या तोंडासमोर त्याने तिच्या पायात चप्पल घातले तरीही सुद्धा तू काहीच का बोलली नाही, असं वृंदा प्रश्न करते. सुधा म्हणते, मला काही सुचत नाही, मला काही विचारू सुद्धा नका. तेवढ्यातच रेश्मा तेथे येते आणि म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. सार्थक तिला शॉपिंगला घेऊन गेला आहे, रात्रीपर्यंत घरी कसा येणार नाही याची काळजी फक्त मी घेते, तुम्ही बाकीचं पहा. आनंदीला कसा त्रास द्यायचा की ती या घरातून गेलीच पाहिजे. तेव्हा आता ठीक आहे असं वृंदा म्हणते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सार्थक आनंदी दोघेही आता आकाश कंदील घेतात. तेव्हा आता जो माणूस असतो तो म्हणतो, तुमच्या दोघांची जोडी आयुष्यभर अशीच आनंदात सुखात राहो. सार्थक म्हणतो, तुम्ही हे माझ्या मनातलं बोललात, छान बोललात हा. आनंदी म्हणते, तुम्ही तर खूप खुश आहात ना, कारण तुमच्या मनातलं बोलले ना ते. तेव्हा सार्थक म्हणतो, हो असणारच. तेव्हा आनंदी आपली हसते. तर दुसरीकडे आता फराळ घेऊन शकू आणि लीना या आनंदीच्या घरी येतात. तेव्हा त्यांच्या तोंडावर पैसे फेक आणि तो फराळ सुद्धा फेकून दे, असं आता वृंदा शलाकाला म्हणते. तेव्हा आता आनंदी म्हणते की थांबा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.